नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यांच्यातले वाढते संबंध रोखण्यासाठी लढा तीव्र करण्याची गरज अरुण जेटली. दुष्काळग्रस्त राज्यांना मदत पुरवण्याच्या पंतप्रधानांच्या सूचना. परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न. डाळींच्या दरावर सरकारची नजर. साठेबाजांविरोधात कारवाई करण्याची राज्य सरकारांना सूचना. प्रकाश जावडेकर. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर चीनच्या पंतप्रधानांना भेटले. वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चेतून तोडगा काढण्यावर सहमती. नागरी सेवा दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स यांच्यात 1 मे रोजी होणारा सामना पुण्यात खेळवायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि आता सविस्तर वृत्त. दहशतवादाचं जाळं आणि अंमली पदार्थांची संघटित तस्करी यांच्यातलं साटलोटं वाढत असून त्याविरोधात जागतिक समुदायानं आपला एकत्रित लढा अधिक तीव्र करण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांना मिळणारं आर्थिक पाठबळ बंद करायला हवं, कारण दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्यालाच धोका निर्माण झाल्याचं जेटली म्हणाले. सध्याच्या काळात समाजापुढे दहशतवाद हाच मोठा धोका असल्याचं जेटली यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत अंमली पदार्थविषयक सत्रात बोलताना सांगितलं. दरम्यान जगाशी तुलना करता भारताची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी न्यूयॉर्क इथं केलं आहे. मात्र देशाची क्षमता लक्षात घेता यापेक्षा सरस कामगिरी होऊ शकते अशी पुस्तीही त्यांनी जोडली. यंदा पाऊसमान उत्तम राहणार असल्याच्या हवामानाच्या अंदाजाचा हवाला देत त्याच्या बळावर आणखी उच्च विकास दर गाठता येऊ शकेल असं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि दिवाळखोरी संदर्भातलं विधेयक संसदेत संमत झालं तर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दुष्काळग्रस्त राज्यातली परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. दुष्काळग्रस्त राज्यातल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतित असून संबंधित राज्यांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचं जावडेकर म्हणाले. या राज्यांना आवश्यकता भासल्यास आर्थिक मदत देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशातल्या डाळींच्या किमतीवर केंद्र सरकारची नजर असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांनी कारवाई करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात डाळींच्या किमती कडाडल्या असून वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार डाळ आयात करत आहे. भारतासोबत असलेल्या सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चेतून तोडगा काढायला चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी सहमती दर्शवली आहे. भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. आशिया खंडाचा विकास आणि विश्वशांतीसाठी भारत आणि चीन यांच्यात सहकार्य असणं अत्यंत महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढण्याबाबत केंद्र सरकारनं 10 फेब्रुवारी 2016 रोजी जारी केलेली अधिसूचना काल रद्द केली. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी हैदराबाद इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढण्यासंबंधीचे पूर्वीचे नियमच लागू राहतील. रक्कम काढण्याबाबत येत्या 1 मे पासून नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही कडक नियमांची अधिसूचना मागे घेण्यात यावी अशी विविध कामगार संघटनांची मागणी होती. त्रिपक्षीय बैठकीत विचारविनिमय केल्यानंतर आणि विविध कामगार संघटनांच्या मागण्यांचा विचार करून सरकारनं सध्याचे नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असं दत्तात्रेय यांनी सांगितलं. कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. कोहिनूर हिऱ्याबाबत प्रसारमाध्यमातून जे वृत्त प्रसिद्ध होत आहे ते चुकीचं आहे असं केंद्र सरकारनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कोहिनूर हिरा हा बळजबरीनं किंवा चोरून नेला नसून तो भेट स्वरूपात देण्यात आला होता असं केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरून येत्या रविवारी म्हणजे 24 एप्रिलला सकाळी 11 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचा हा 19वा भाग आहे. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रक्षेपित होईल. www.my.gov.in वर नागरिक आपले विचार किंवा सूचना पाठवू शकतात. लोकशाहीमध्ये प्रशासन हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं साधन म्हणून कार्यरत असतं असं सांगून प्रशासकीय सेवेमुळेच राज्य प्रगतीपथावर राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावर्षीच्या नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना ते आज मुंबईत बोलत होते. विधिमंडळ, कायदेमंडळ आणि नागरी सेवा हे लोकशाहीचे 3 स्तंभ असून नागरी सेवेमुळे देश एकसंध राहील हा सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला विश्वास सार्थ झाल्याचं दिसून येत आहे असं त्यांनी सांगितलं. भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही प्रशासनानं राबवलेल्या उपाययोजनांमुळे यंदा शेतकरी आत्महत्या कमी झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पारदर्शी आणि गतिमान यंत्रणेसाठी प्रशासनानं जाणीवपूर्वक पावलं उचलल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं. नागरी सेवा दिवसाच्या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातला मुख्य कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. त्याविषयी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दूरध्वनीवरून दिलेली ही माहिती. आज आपण महाराष्ट्रामध्ये नागरी सेवा दिन साजरा करत आहोत. नागरी सेवा दिनच्या मागे उद्देश असा आहे की राज्याच्या प्रगतीमध्ये, राज्याच्या विकासामध्ये प्रशासनाचं एक महत्त्वपूर्ण असं योगदान आणि भूमिका असते. बदललेल्या काळाप्रमाणे प्रशासनाला लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने काम करणं अशी लोकांची अपेक्षा आहे. अशा प्रकारची अपेक्षा लोकप्रतिनिधींची आहे. तर म्हणून आज या दिवशी आपण काय केलं की ज्या लोकांनी, ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी लोकहितामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली अशा लोकांचा आपण सत्कार या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते केला. उदाहरणार्थ जलयुक्त शिवारमध्ये आपण मोठं काम आता महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे की हजारो गावांमध्ये आपण पाण्याचे साठे निर्माण होतील अशी व्यवस्था केली आहे आणि पाऊस आल्यानंतर त्याचे परिणाम लोकांना दिसतील. तसंच आपण स्वच्छ भारत अभियानमध्ये अनेक शहरांना, अनेक गावांना आपण स्वच्छता सुरू केलेली आहे आणि हागणदारी मुक्त आपण करत आहोत. आणि उद्योग आणि औद्योगिक गुंतवणूक वाढावी याच्यासाठी आपण आता ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने सुलभीकरण कायद्याचे आणि प्रोसेसचे करत आहोत. आपले सरकार आपण लॉन्च केलं, त्याच्यामध्ये नागरिक थेट शासनाबरोबर संवाद साधू शकतात असे जे अभिनव कार्यक्रम केले. त्या अनुषंगाने आपण आज राज्यातल्या अनेक अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. मग जिल्ह्यांमध्ये काम करणारे जिल्हा परिषदाचे अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, ज्यांनी या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मग ते जिल्हाधिकारी लातूर, उस्मानाबाद, बीड किंवा सोलापूर असतील, यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. त्यांचाही आज आपण सत्कार केला. असे वेगवेगळे सत्कार कार्यक्रम आपण करून त्यांचा गौरव केलेला आहे. आणि आज सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे नागरी सेवानी की आम्ही लोकसेवेसाठी स्वच्छ, पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख अशा प्रकारचं प्रशासन या राज्याला देऊ. लातूरसाठी पिण्याचं पाणी नेणारी 50 वॅगनची जलराणी आज सकाळी 7:55 लातूरमध्ये दाखल झाली. ही गाडी काल रात्री 11 वाजता मिरजेहून लातूरच्या दिशेनं रवाना झाली होती. या अगोदर 9 रेल्वे गाड्यांमधून 45 लाख लिटर पाणी लातूरला पोहोचलं असून या गाडीद्वारे 25 लाख लिटर पाणी लातूरमध्ये आज आणण्यात आलं. या रेल्वेतलं पाणी विहिरीत उतरवून घेऊन महापालिकेच्या आररवी इथल्या जलशुद्धी केंद्रात टँकरमार्फत नेण्यात आलं. रेल्वे स्टेशन ते आररवी जलशुद्धीकरण केंद्र या मार्गावर पाईपलाईनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेच्या पाण्यामुळे पाणी वितरणात मदत होईल असं महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितलं. आज पहिल्यांदाच 50 वॅगन आलेले आहेत आणि 50 वॅगन्समधून अंदाजे 25 लाख लिटर पाणी एवढं मिळणार आहे. हे रॉ वॉटर आहे. हे पाणी इथून आम्ही जी डिकॅन्टिंगची जी आहे ती व्यवस्था पूर्णपणे तयार झालेली आहे. त्याच्यामुळे डिकॅन्टिंगला कुठलीही अडचण नाही. हे डिकॅन्ट केल्यानंतर
मोठ्या टँकर्सच्याद्वारे हे पाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांटला आमच्या घेऊन जाणार आहोत. ज्या भागात गळतीचं प्रमाण कमी आहे त्या भागाला नळाद्वारे पालिका पाणी देऊ शकते, असं महापौर अख्तर शेख यांनी सांगितलं. 50 बोगी आलेल्या आहेत, त्यामध्ये आम्ही समाधानी आहात आणि ह्याची फार वेळापासून म्हणजे फार दिवसापासून आम्ही ह्याची एक अपेक्षा करत होतो की 50 वॅगनची कधी ट्रेन येईल. लोक पण आनंदित आहेत आणि महापालिका सुद्धा आहे. पण असंच जर ही डिली येत असेल तर आम्ही नळद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न करू. भीषण पाणी टंचाईनं त्रस्त असणाऱ्या लातूर शहराला राज्य शासनाच्या वतीनं रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे, परंतु योग्य नियोजनाअभावी पाणी वितरणाचा गुंता वाढत आहे. त्याविषयी आमचे लातूरचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी दूरध्वनीवरून दिलेला हा वृत्तांत. लातूर शहर पाणी टंचाईचा सामना करीत आहे. रेल्वेने पाणी आणून राज्य सरकारने लातूरकरांना दिलेला शब्द पूर्ण केला, परंतु लातूरची गरज आणि पाण्याची उपलब्धता याचं गणित जमत नाही. त्यात भर आहे ती नियोजनाच्या कमतरतेची. लातूर शहरातील काही भागात अद्यापही महापालिकेने अथवा स्वयंसेवी संस्थेचे टँकर पोहोचलेच नाहीत. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासन निम्न तेरणा धरण, डोंगरगाव बॅरेजमधून पाणी आणत असून आता रेल्वेचं पाणीही मोठ्या प्रमाणावर लातूरात येत आहे. लातूरला पाणी मिळत असलं तरी ते लातूरकरांची तहान भागवेल असं चित्र नाही. प्रत्येक घराला आठवड्यातून एक वेळा 200 लिटर पाणी टँकरद्वारे दिलं जात आहे. अपार्टमेंटमधील लोकांनाही त्याच पद्धतीनं पाणी देण्याचा दुराग्रह मनपाच्या महापालिकेच्या असल्यामुळे चौथ्या मजल्यावरच्या राहणाऱ्यांनी ते 200 लिटर पाणी कसे न्यायचे याचे उत्तर संबंधिताकडे नसतं. आम्ही फक्त ठरलं तेवढेच करतो असे कोरडे उत्तर दिले जात असल्यामुळे मध्यमवर्गीयामध्येही असंतोष वाढत आहे. महापौर अख्तर शेख यांनी दररोज रेल्वेने 25 लाख लिटर पाणी आले तर काही भागाला नळाला आणि काही ठिकाणी गळती आहे त्या ठिकाणी टँकरने पाणी देण्याचा मत व्यक्त केलं आहे, परंतु प्रशासन म्हणून यावर कोणीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. सरकारने शब्द पाळला, महापालिकेने 70 टँकर सुरू केले, स्वयंसेवी संस्थेने पाणी देत असले तरी सुद्धा जनतेची मागणी मात्र समन्यायी पाणी वाटपाची आहे. ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा दुष्काळात थोडासा सुखद गारवा लातूरकरांना मिळेल. राज्यात भीषण पाणी टंचाईची परिस्थिती असताना अमरावती जिल्ह्यात वणी ग्रामपंचायतीनं अत्यल्प दरात गावकऱ्यांना घरपोच शुद्ध आणि थंड पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशानं एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा करताना सध्या राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या वणी ग्रामपंचायतीनं पाण्याची ही समस्या लक्षात घेत गावकऱ्यांसाठी कायमस्वरूपी घरपोच शुद्ध आणि थंड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात 10x10 ची खोली तयार करून त्यात पाणी शुद्धीकरण करणारे यंत्र बसवलं. या यंत्रातून गावातल्या प्रत्येक घरी अवघ्या 5 रुपयात 20 लिटर पाण्याचा कॅन पोहोचवण्याची व्यवस्थाही केली. यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडत आहे. 14 वित्त आयोगातून आम्हाला 5,30,000 रुपये निधी प्राप्त झाला. त्यातून आम्ही 4,35,000ची आरो प्लांट मशीन बसवलेली आहे. त्यामध्ये शुद्ध जलशुद्धीकरण केलेलं आहे आणि वॉटर सप्लायमधून पाणी पुरवठा विभागातून आम्ही 75,000 रुपये निधी टाकून फ्रीजर आणलेला आहे. त्यामधून ते पाणी थंड पण होते. खूप तक्रार येत होत्या, कोणाला किडनी स्टोनच्या, कोणाला कशाच्या. या शुद्ध आणि फिल्टर पाण्या थंड आणि फिल्टर पाण्यामुळे त्या तक्रारी त्यांच्या खूप कमी झालेल्या आहे. फक्त 25 पैसे प्रति लिटर इतक्या कमी दरात हे पाणी मिळत असल्यानं गावकरीही आनंदात आहेत. मला थंड आणि शुद्ध पाणी दोन्ही मिळत आहे आणि खास करता म्हणजे घरपोच सुविधा उपलब्ध केली आणि 5 रुपयामध्ये आम्हाला फ्रीजची गरज पडत नाही आणि मुलांसाठी चांगलं पाणी आहे. वणी ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरेल हे नक्की.
पाऊस यावर्षी वेळेवर आणि मुबलक असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मूग पिकाच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. यासाठी कृषी विभागानं खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाण्यांची आणि खतांची कमतरता पडू देऊ नये, त्यासाठी योग्य नियोजन करावं, अशा सूचना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केल्या आहेत. पाऊस वेळेवर आल्यावर कपाशीच्या बियाणांची मागणी वाढणार आहे. यासाठी महाबीज आणि इतर नोडल संस्थांकडून कपाशीच्या बियाण्यांचं नियोजन करण्यात यावं, तसंच बियाणांचा काळाबाजार होऊ नये यासाठी विशेष भरारी पथकं कृषी विभागानं निर्माण करावीत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. कोल्हापूर इथल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभाग आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाअंतर्गत थॅलेसेमिया कक्षाचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या व्यवसायाकडे रुग्णसेवेच्या दृष्टीनं पाहावं, असं आवाहन पाटील यांनी उद्घाटनानंतर बोलताना केलं. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अंदाजे 350 रुग्ण आहेत. त्यांना वारंवार रक्ताची गरज भासते. थॅलेसेमिया रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू झाल्यानं त्यांच्यावर उपचारासाठी सोयीसुविधा मिळणार आहेत. या रुग्णांकरता आवश्यक रक्त तपासण्याची सोय, रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष, आवश्यक औषधं उपलब्ध करून देणं आणि औषध वितरणासाठी स्वतंत्र सुविधा, रुग्णांसाठी नियमित तपासणी आणि पुढील उपचारासाठी हिमॅटॉलॉजिस्ट डॉक्टरांची नेमणूक या थॅलेसेमिया कक्षात करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणि सुलभता यावी यासाठी सहकारी संस्थांच्या नोंदणीपासून लेखापरीक्षण अहवालापर्यंतची कार्यपद्धती ऑनलाईन करण्यावर शासनानं भर देण्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. नागरी सहकारी बँकांच्या राज्यस्तरीय परिषदेचं औचित्य साधून सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांचं वितरण आज कोल्हापूरमध्ये पाटील यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. सहकार चळवळ वाढावी आणि टेकावी हीच शासनाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकार क्षेत्रातील अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याबरोबरच चांगल्या आणि प्रामाणिक संस्थांना प्रोत्साहन देणं, जाचक दूर करण्याला शासनाचं प्राधान्य राहील. अडचणीत आलेल्या ड वर्गातल्या वीज बँकांना सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं मदत करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. नागरी बँकांना भेडसावणाऱ्या जाचक अटी आणि बँकातल्या ठेवीचं संरक्षण या विविध मुद्द्यांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल आणि फेडरेशन आणि राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली. नागरी सहकारी बँकांच्या राज्यस्तरीय परिषदेच्या या समारोप समारंभात महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आमदार प्रशांत परिचारक आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईत बोरिवली इथं तृतीयपंथीयांसाठी काल ट्रान्स एम्पॉवरमेंट मेळा आयोजित करण्यात आला होता. अनामप्रेम या संस्थेनं भरवलेल्या या मेळ्यात सुमारे 350 तृतीयपंथीय सहभागी झाले होते. तृतीयपंथी समाजाला स्वतःचे उद्योग आणि स्वयंरोजगार मिळवण्यासाठी वाव देणं तसंच त्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणं हा या मेळाव्याचा उद्देश होता. स्थानिक तसंच वेगवेगळ्या राज्यातले तृतीयपंथी या मेळाव्यासाठी आले होते. मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या आयपीएल संघातला 1 मे रोजीचा सामना पुण्यातच खेळवायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागातली दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन 30 एप्रिलनंतरचे आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचे आदेश न्यायालयानं याआधी दिले होते. आणि आता हवामान वृत्त. विदर्भात काल बहुतेक शहरात तापमानानं 40 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला होता. राज्यात काल सर्वात जास्त कमाल तापमान विदर्भात अकोला इथं 44.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. सातारा शहरासह तालुक्याच्या काही भागात काल रात्री पावसाच्या हलक्या सरी 15 ते 20 मिनिटं कोसळल्या. पुण्यातही आज पहाटे पावसाचा हलका शिडकावा झाला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यांच्यातले वाढते संबंध रोखण्यासाठी लढा तीव्र करण्याची गरज, अरुण जेटली. दुष्काळग्रस्त राज्यांना मदत पुरवण्याच्या पंतप्रधानांच्या सूचना, परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न. डाळींच्या दरावर सरकारची नजर, साठेबाजांविरोधात कारवाई करण्याची राज्य सरकारांना सूचना, प्रकाश जावडेकर. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर चीनच्या पंतप्रधानांना भेटले, वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चेतून तोडगा काढण्यावर सहमती. नागरी सेवा दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स यांच्यात 1 मे रोजी होणारा सामना पुण्यात खेळवायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.